नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. आपली 21,000 जे काय PYQ ॲनालिसिस बॅच आहे ती बॅच नंबर 2 आहे. पहिल्या बॅचला उत्तुंग प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि आता ही दुसरी बॅच आहे, ही 7व्या आवृत्तीवर आधारित बॅच असणार आहे. या बॅचमध्ये 2011 पासून अद्यापपर्यंतची सगळी प्रश्न म्हणजे सध्यापर्यंत जी बॅच ज्या तुमची वर्षभराची बॅच आहे ते वर्षभरामध्ये जेवढे पेपर होतील पुढे ते देखील या बॅचमध्ये घेतले जातील. या बॅचमध्ये प्रत्येक क्वेश्चन म्हणजे प्रत्येक टॉपिकच्या सुरुवातीला उदाहरणार्थ प्रस्तावना टॉपिक घ्यायचा असेल तर प्रस्तावनेची व्याप्ती काय आहे, म्हणजे प्रस्तावना टॉपिकमध्ये कशावर प्रश्न येऊ शकतात, आपण काय केलं पाहिजे, सुरुवातीला प्रस्तावना करत असतो. आणि त्यानंतर प्रत्येक प्रश्न तो राज्यसेवा मुख्यचा असो, फॉरेस्ट असो, ॲग्रिकल्चर असो, हे सगळे प्रश्न त्या टॉपिकचे आपण सगळे इन डिटेल घेतो, लक्षात घ्या. आणि या बघा MPSCचा अभ्यास म्हणजे काय रे, आपण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम देतो. ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये जर ऑब्जेक्टिव्हचा चांगला अभ्यास असेल तर त्याच्या पलीकडे तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही मित्रांनो. म्हणून ऑब्जेक्टिव्ह व्यवस्थित झाले पाहिजे आणि ऑब्जेक्टिव्हच्या रिलेटेड सगळा कंटेंट मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. एखादा कलमवर प्रश्न विचारला विधानमंडळावर तर विधानमंडळाचं कलम, विधानसभा, विधान परिषद त्याच्या रिलेटेड सगळे कलम तुम्हाला त्या ठिकाणी कव्हर करतो. एकंदरीत सांगायचं आहे की एखादा प्रश्न आला त्याच्या भोवतालचं सगळं इन्फॉर्मेशन कव्हर करतो. तुम्ही स्वतःचा टाइम टेबल जर तुमचा एक टॉपिक बनवलात आणि त्या टॉपिकच्या रिलेटेड तुम्ही जर काय रोज माझ्या टाइम टेबलनुसार तुम्ही अभ्यास करत गेलात तर तुम्हाला वर्षभरात सगळं कव्हर होईल. अशा स्वरूपाची ही बॅच आहे. मला वाटते की प्रत्येकाने ही बॅच करावी आणि या बॅचच्या अनुसार गेलात तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. लक्षात. धन्यवाद मित्रांनो.